आणि आता बातमी नागपूरमधून आहे। नागपूरसह विदर्भामध्ये तापमानाचा पारा घसरलाय। नागपूरमध्ये रात्रीचा पारा 12 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलाय आणि त्यामुळे थंडीची चाहूल आता नागपूरकरांना लागली आहे। त्यामुळे थंडीपासून वाचण्यासाठी मॉर्निंग वॉकमध्ये असे उबदार कपडे घातल्याचे नागपूरकरांचं चित्र सध्या पाहायला मिळतं। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमानाचा पारा घसरलेला आहे आणि थंडीला जोरात सुरुवात झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। सर्वत्र थंडी पाहायला मिळते आहे। नागपुरात हुडहुडी भरणारी थंडी सुद्धा पाहायला मिळते आहे। थंड वारे दक्षिणेकडून मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे हुडहुडी भरणारी थंडी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे। एकंदर विदर्भाचा जर विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे सगळ्यात रात्रीचा पारा जर बघितला तर 11 अंश सेल्सिअस पर्यंत आला, तर नागपूर चा पारा 12 अंश सेल्सिअस पर्यंत आहे। एकंदर म्हणजे जे गुलाबी थंडीचा आनंद आता नागपूरकर घेताना आपल्याला पाहायला मिळते आहे। सकाळी मॉर्निंग वॉक करणारे असो किंवा मग गार्डन मध्ये फिरणारे असो, त्यांचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्यामुळे थंडीचा आनंद जो आहे तो आता विदर्भवासी घेताना दिसते आहे। महत्त्वाचं म्हणजे यावर्षी थंडी जी आहे ती काहीशी उशिरा आली, मात्र आता थंडीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं कुठेतरी वाटायला लागलं आहे। कॅमेरामन खंडूसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।